काय एकत्र येण्यामध्ये जशा अडचणी येतात तशाच त्या वेगळं होतानाही येतातच, नाही का? पहा ना, आता नाही तर ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्यांना वेगळं होण्यामध्ये एवढी विघ्न काय हवी? खरं आहे तुमचं म्हणणं. एकत्र येणं जेवढं अवघड तेवढंच वेगळं होणंही अवघडच आहे. नाही पण मग त्यासाठी आता तुम्ही लवकरच प्रयत्न सुरू करायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे खरं तर हे सगळं तुलाच करावं लागणार राधा. आणि हे सगळं तुला आता लवकर करावं लागणार. कारण मग जेवढी जास्त मंडळी गुंतत जातील ना या सगळ्यामध्ये तेवढा या सगळ्याचा त्रास होत जाईल सगळ्यांनाच. अर्थात तुझं आणि गणाचं काय आधीच ठरलंय त्यामुळे तुम्हाला नाही काही फार प्रॉब्लेम येणार. हा, तर थोडी सवय झाली असेल तुम्हाला एकमेकांबरोबर, पण काय सवयीचं ती सुटते. आता खऱ्या नवरा बायकोंची सुटते, तुमचं काय नाही का? तुम्ही तर मनाची वगैरे तयारी केली आहे ना आधीपासून सगळी. बाकीच्यांना तुम्ही हे कसं काय समजावून सांगणार आहात? माहित नाही काका. तर ठीक आहे, बाकीच्यांचं जाऊ दे, पण तुमचं ठरलंय ना नक्की वेगळं व्हायचं? हो, आमचं आधीपासूनच ठरलंय, पहिल्या भेटीतच. म्हणूनच आम्ही सतत म्हणत आलो बहुतेक की आमचं वेगळंय, आमचं वेगळंय, वेगळं व्हायचंय हे शब्द बिंबवत आलो बहुतेक स्वतः. मग नाटकाचा शेवटचा अंक कधी सुरू करताय? वल्लभा, हा काय पोरकटपणा? आपल्या होणाऱ्या व्याहाशी असं कुणी वागतं का? हा, काय गोंधळ घालून ठेवलायस? एक गोष्ट निस्तारता निस्तारता माझी पुरे वाट होते, त्यात तुम्ही अजून गोंधळ घाला. अहो, तुम्ही बघताय ना आपले चिरंजीव कसे वागतायत. माई, तुला आठवत नसेल, हा तोच हाणम्या आहे जो मला रोज मारायचा हो. पण ते आता उकरून काढायची काही गरज आहे का? माई, एकदा मी शाळेतनं धावत आलो होतो, गुडघा फुटला म्हणून रडत. तेव्हा मी तुझ्याशी खोटं बोललो होतो. मी पडलो नव्हतो, हे हाणम्याने मला पाडलं होतं. आणि तू काही कमी नव्हतास. बारीक बारीक खोड्या काढायचास. मी काय नाही करायचो, उलट तोच मला मारायचा. म्हणून मी एकदा हळूच त्याच्या कपड्यांमध्ये खासखोजली टाकली. असा गडाबडा लोळत होता ना माहित तो. वल्लभा, तू आता लहान राहिलास का रे? तुझ्यामुळे तुझ्या मुलीचं लग्न मोडतंय याचं गांभीर्य तुला कळत नाही का रे? सतत किती काळ सहन करायचं मी आता? थकले रे मी आता, खरंच थकले. माझा जरा सुद्धा विचार करावा असा वाटत नाही तुम्हाला? किती काळ मी हे सहन करत राहायचं. म्हणतात ना, संसारातनं सुटका नाही, तेच खरं. त्यापेक्षा मला वर बोलवून घ्यावं. ए माई, अगं असं काय बोलतेस तू? आम्हाला हवेस तू अजून. मी खूप जगायला हवी आहे ना तुम्हाला. मग तुम्ही तुमचं वागणं आधी सुधारा. माई अगं पण मला अजिबात बोलायचं नाहीये. तू जा आता, मला एकटीला राहू दे. मला चिंता नकोय रे आता, शांतता हवीये. थकले रे मी आता, थकले. मी तुमच्या आयुष्यात लुडबुड करतो असं वाटतंय का तुम्हाला? तसं असेल तर आय एम सॉरी. मी खरंच गमतीने बोललो. सॉरी काका, मी चिडायला नको होतं. खरं तर प्रॉब्लेम काहीच नाहीये, आणि जो काही आहे ना तो माझ्यात आहे. असं का म्हणतेस राधा? माहित नाही काका, तुम्ही तर बघताय, घनश्याम बोललाही असेल तुमच्याशी या विषयावर अनेक वेळा. पण त्याला असं वाटतंय की आमच्यात हे जे काही घडतंय ते आमच्यात निर्माण झालेल्या अट्रॅक्शनमुळे घडतंय. पण तसं नाहीये. मला ना त्याच्याबद्दल खूप आधीपासून हे वाटायला लागले. म्हणजे कदाचित या सगळ्याचा मला अनुभव नसेल,
प्रेमात पडणं म्हणजे काय मला माहित नसेल, त्यामुळे हे होत असेल. पण मला जे वाटतंय त्याचं मी काय करू? मी खूप लॉजिकली विचार करते, तेव्हा ठरवते की हो बरोबर आहे, आता आपल्याला वेगळं व्हायची वेळ जवळ आली. पण अचानक मागून घनश्यामची हाक कानावर पडते आणि मी सगळं विसरून जाते. माझ्या आतलं काहीतरी बदलून जातं अचानक. मी ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक मला आठवतं घनश्याम काय करत असेल. माझा हात फोन जवळ जातो. घनश्यामनी साधी टाळी जरी दिली ना हातावर, तरी ती जाणवत राहते नंतर कितीतरी तास. हा हो, हे खरं आहे की हे सगळं सहवासामुळे होत असेल. पण आपण असे अनेकांच्या सहवासात येतो ना. अनेक मित्र असतात आपल्याला जवळचे, पण असं सगळ्यांबद्दल नाही वाटत आपल्याला. आपण एखाद्या माणसाबरोबर आयुष्य काढू शकू असा विश्वास कधीच वाटला नाही यापूर्वी. मग हे सगळं तू सांगितलंयस घनश्यामला? मग काय त्याचं काय म्हणणं आहे यावर? त्याचं असं म्हणणं आहे की तो बदलला नाहीये. त्याला जे पूर्वी वाटायचं तेच अजूनही वाटतंय. प्रॉब्लेम माझा आहे, मी बदलले. हा प्रॉब्लेम नाहीये. काय हे सगळं तू मान्य केलंस हा तुझा प्रांजळपणा. गुड, ऍटलिस्ट तू स्वतःशी प्रामाणिक तरी आहेस. सॉरी, मी हे तुमच्याशी बोलायला नको होतं. कारण घनश्यामला हे नाही आवडणार. पण माझा फार प्रॉब्लेम झालाय काका. मी आतापर्यंत स्वतःच्या बुद्धीला पटेल ते वागत आले. पण आता बुद्धीला पटून सुद्धा आतमध्ये एक आशा वाटत राहते. ती आशा मला मोडून काढायची. मला परत पूर्वीसारखं व्हायला हवं. अत्यंत मॅटर ऑफ फॅक्ट राहायला लागेल, तरच हे शक्य होईल कदाचित. हे असं अघोरी का बोलतेस तू? हे बघ, हे असं नाही करता येत आपल्याला. आपल्याला आलेले अनुभव असे मागे जाऊन प्रयत्न करून डिलीट नाही करून टाकता येत आपल्याला. हे बघ, एखादं लहान मुलं असतं, ते धडपडतं, पडतं, त्याची जखम भरून निघते नंतर. पण पडणं म्हणजे काय हा अनुभव विसरू शकतो का तो? तसंच आहे, असं नाही करता येत आपल्याला. मला तसं करावं लागेल काका. कसं शक्य आहे? पण मी ते करून दाखवेन. घना समय हा आहे घना. अरे घरी चल ना, जरा निवांतपणे बसूया, चहा वगैरे पिऊया. नाही नको, घरी नको. हे ऍक्च्युली मीच घरी क्लॉस्ट्रोफोबिक होतो हल्ली. त्यामुळे मी असं ठरवलं समय की हे अमेरिकेचं सगळं वर्कआउट होत नाही ना तोपर्यंत कोणाच्याही घरी अमेरिकेचा अ पण काढायचा नाही. आय एम लिटल सुपरस्टिशियस. घना अरे 2 दिवसावर इंटरव्ह्यू आलेला आहे तुझा. ओके, या जॉबमध्ये तुला हवं तसं सगळं आहे. प्लीज डोंट मिस दिस चान्स. नो 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 वेज सम्या, नो वेज. वाय विल आय मिस दिस चान्स? मी तुला माहितीये मागच्या वेळेस जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या त्या सगळ्या मी माझ्या परीने 100% दिले. त्या वर्कआउट झाल्या ना, त्याची कारणं तुला माहिती. पण यावेळेस नो वेज, नो वेज. आय एम गिव्हिंग माय 200%. तुझ्या घरच्यांचं काय? त्यांना करतोस ना मॅनेज? हा, तो एक इश्यू आहेच. घरी पुन्हा राडा झालाय. तुला माहितीये कसं काय कळतं देवाला काय माहिती. हे माझं अमेरिकेचं जरा वर्कआउट व्हायला लागलं ना, जरा असं वाटायला लागलं की आता माझं आयुष्य बदलणार आहे, की आमच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. तुला माहितीये सम्या, या सगळ्या प्रॉब्लेममुळे इनडिरेक्टली का होईना पण नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोच रे माझ्यावर. घना कम ऑन यार, नाही होणार यावेळेला काहीच. हा, पण तू सगळं मॅनेज करतोयस. इज दॅट क्लिअर? जस्ट टेक केअर. येस 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 समय, येस येस. यावेळेला मी सगळं मॅनेज करतो. यावेळेला मी माझा फोकस क्लिअर आहे. यावेळेला मी ठरवलंय समय की मी यावेळेला माझ्या आणि अमेरिकेच्या मध्ये कोणालाही येऊ देणार नाही. काय ग, ही मुलगी फोनच उचलत नाहीये.
फोन तरी उचलायचा ना, म्हणजे घरच्या. तू आता रडून काही होणार आहे का वल्ली? थांब, रडू नकोस. पण मग काहीच कसं कळवत नाही अगं हो ना, थांब ना जरा. काय झालं काकू? अगं थांब. कुहू घरात नाहीये, सकाळपासून कुठे गेली काही कळत नाही आणि फोन करतोय अगं केव्हाचा. फोनही उचलत नाहीये ती. पाणी हवंय का तुम्हाला? नाही दिलं, सरबत दिलं मी मगाशी तिला. मी काय म्हटलं, तिला सिनेमाला वगैरे बसली असेल ना कुठेतरी, किंवा फोन सायलेंटवर असेल, नाही उचलत आहे. अगं पण सिनेमाला जाताना कोणी कवितांच्या वह्या घेऊन जातं का? बाकी सगळं घरात आहे, पण कवितांच्या वह्या नाहीयेत घरात. कवितांच्या वह्या घेऊन गेले काकू? एकही वही नाही. काकू प्रभात बरोबर गेली असेल कुठेतरी बागेत वगैरे, वया घेऊन कविता लिहित बसली असेल. आपण तिला फोन करू. अगं नाही ना, हे बघ ना, हे बघ केव्हाचा फोन करते, नाही उचलत आहे ती. काहीतरी सांगायला नको का या मुलीने? सगळं यांच्यामुळे होत आहे आता. मला म्हणले लहानपणची जखम आहे ना, अजून ओली आहे माझी जखम. त्या प्रभातच्या वडिलांनी चांगलं पुकडून काढलं होतं यांना. हो थांब. मला वाटलं होतं लहानपणापासून असे शेळमट येते. आता कुठून एवढं धाडस आलंय का? जरा सुद्धा पोरीचा विचार करायचा नाही. हॅलो कुहू. ए लागला फोन. कुठे आहेस तू बाळा? तू फोन का नाही उचलत आहेस? मला लागला ना. एक मिनिट काकू जरा. अच्छा बर ओके ठीक आहे हरकत नाही. हे बघ ऐक मी काय सांगते ते नीट आहे. हा मी तुला परत फोन करेन. तो तू उचलायचंस नाही राजा, मी माझ्या फोनवरनं करीन. नाही कोणी नाही. हा आणि तो उचलायचंच आणि माझ्याशी बोलायचंय. प्रॉमिस? ओके गुड गर्ल. बाय. मला बोलायचं होतं ग. अहो आहे ती बोलणी माझ्याशी. कुठे आहे ती? काकू मी काय करते, मी प्रभातच्या बाबांशी बोलते. अगं नको आता ते नको, आणखी ते आधीच चिडलेत. त्यांना विचारून घे प्रभात आहे का घरात. काही नाही थांब. हॅलो नमस्कार काका, मी राधा काळे बोलते, कुहूची वहिनी. नमस्कार. जय हनुमान. बोल. काका मी तुम्हाला अशा करता फोन केला होता की आपण घरची मंडळी एकदा भेटूया का? मला म्हणजे आम्हालाच प्रभात आणि कुहू विषयी तुमच्याशी बोलायचंय. मला भेटून काय उपयोग? त्या कुहूच्या वडिलांशी बोला आधी. माझा मुलगा तो माणूस राहतो त्या घरचा. एक मिनिट काका, एक मिनिट. हे बघा मी या घरची सून आहे आणि कुहू तुमच्या घरची सून होणार आहे, त्यामुळे मी खूप शांतपणे सांगते तुम्हाला. हे बघा आमचं हे घर आणि इथली माणसं, इतकी चांगली माणसं शोधून सापडणार नाहीत काका तुम्हाला. नाही मी तुम्हाला खरंच सांगते, मला असं वाटतं की या मुलांसाठी तरी आपल्याला भेटून गैरसमज दूर करायला हवेत. प्लीज आपण भेटूया. पण मला भेटायचं नाहीये. काका प्रभात कुठे आहे? माहित नाही. काळापासून कुठे गेलाय पत्ताच नाहीये. मला माहितीये काका तो कुठे गेलाय ते. कुठे गेलाय? प्रभात आणि कुहू घर सोडून पळून गेलेत. एक मिनिट काकू तुम्ही शांत व्हा. काका तुम्ही चिडू नका प्लीज. एक मिनिट माझं ऐकून घ्या. हे बघा मुलं लहान आहेत, त्यांना एक मिनिट मी माझ्या टचमध्ये आहेत, माझ्याशी फोनवर बोलली आत्ता कुहू. तुम्ही चिडू नका काका. पण मला असं वाटतं की मुलांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्याकरता घरच्यांना भेटलंच पाहिजे. प्लीज काका, हे गैरसमज दूर व्हायला हवेत. प्लीज थँक्यू. मला सांगितलं नाहीत ना पळून गेलीये म्हणून. काकू तुम्ही टोकाचा विचार करू नका, असं काही होणार नाही. बघा कुहू माझ्याशी बोललीये, ती व्यवस्थित आहे, प्रभात तिच्या बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका. हे बघा मी आहे ना, मी बोलते तिच्याशी. ती फोन घेते म्हणाली ना तुझे. ती फोन घेते म्हणाली. मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. माझ्याशी बोलायला नको. एक मिनिट काकू तुम्ही सांगता. हे बघा आता काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. हॅलो कोण बोलतंय? हॅलो माई, विनोद बोलतोय. विनोद? अरे बोल रे बोल. माई एक जबरदस्त न्यूज द्यायची, महत्वाची खबर. शामरावनं मान्य केलं का? देव पावला रे बाबा, देव पावला. नाही म्हणजे एवढी जबरदस्त न्यूज नाहीये, राधाने मान्य केलंय. काय? अरे ऐकू येत नाहीये, जरा मोठ्याने बोल. हॅलो माई. हॅलो ऐकू येत आहे का? हा मी म्हणत होतो, मी राधाशी बोललो. अहो तिने मान्य केलंय. नाही तिने मान्य केलेलं आहे की लग्नाचं नाटक करता करता तिला आपला घना आवडू लागलेला आहे. खरंच प्रेमातच पडली ती त्याच्या. छान. सॉलिड न्यूज आहे का नाही? आता तिने मान्य केलंय, मग घनाने मान्य केलं की झालं. राधाच्या चेहऱ्यावरून कळतं
तिच्या वागण्यावरून दिसतं. अरे ती अगदी सरळ मुलगी, खोटं बोलणं जमत नाही हो तिला, आणि लगेच मान्य करून टाकते ती. पण आपला शामराव तसा नाहीये, सहजासहजी मान्य करणार नाही तो. कारण काय ठाऊकय तुला? काय? कारण त्याला कुणालाच दुखवायचं नसतं आणि त्यामुळे तो सगळ्यांनाच दुखावतो. एक्झॅक्टली, मला पण हे वाटतं. काय म्हणजे एकदा आपण मान्य करून टाकलं की मग जबाबदारी आली की ती निभावून आलं, आणि मग ती निभावता अमेरिकामध्ये कडमडली तर काय करायचं, म्हणून तो काहीही मान्य करत नाही. आणि आपल्याला तेच करून घ्यायचंय त्याच्याकडून, समजलं ना? मला काय वाटतं माई बर का, आपण उल्काला या सगळ्यामध्ये घेतलं तर ती सगळ्या प्रश्न अशा खटाखटा सोडवतो. अरे देवा, आधीच खूप पसारा, त्यात उल्की हरिश्चंद्राचा अवतार, राधासारखी एक घाव दोन तुकडे करणार. मग कसलं लपून राहते? खोटं बोलणं वाईटच, पण कधी कधी खरं सांगितलं ना तर माणसं फार दुखावतात. हे बघ, खरं सांगायची एक वेळ असते, ती वेळ अजून आलेली नाही. उल्काची एंट्री शेवटच्या प्रवेशात आहे, तिला स्टँड बाय वर ठेवलंय मी. स्टँड बाय काय माई तुमचे एक एक शब्द म्हणजे. बरं, पण मग आता काय करायचं काय आपण वाट बघायची नाही. काय राधाशी बोललो तेव्हा मला लक्षात आलं तिचा खूप जीव गुंतलाय हो घनामध्ये. कसं आहे, ह्या आपल्या वाट बघण्याच्या नादामध्ये उशीर झाला आणि आपला प्लॅन फसला तर तिचं मन मोडेल, आणि नाती तुटणं म्हणजे काय हे एकदा अनुभवलंय मी. असं वाटतं तिच्या बाबतीत घडायला नको आता हे. तिचं एकटीच नाही रे, आपल्या सगळ्यांचंच मन मोडेल. म्हणून आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचंय. आपण यशस्वी होणारच. हो. लग्नच करून नाही आली दोघं जण एकदम, म्हणजे मिळवली नाही. यूज दे त्या कुहूला, चांगलं ना असं थोबडवून काढतो तिला. मी तर प्रभातला असा बुखडून काढतो, प्रेम भीम सगळं उडून जाईल वाऱ्यावर. उडून जातोय. अरे देवा, काय ग? आता फोन पण उचलत नाहीये दोघं. अरे बापरे. काकू, मला जरा भीती वाटते हो. का ग? फोन उचलत नाहीयेत, काय माहिती कुठे गेले, काय करत असतील ही पोरं. अरे देवा, कुठे गेले असतील हो दोघं जण. मी जाऊ का आता शोधायला? मी एक मिनिट वल्ली, एक मिनिट, तू जरा शांत हो. अगं राधा, म्हणजे कुहू जेव्हा तुझ्याशी शेवटचं बोलली ना तेव्हा आवाज कसा होता, म्हणजे काही अंदाज लागतोय का? बरी होती का दोघं? ए राधा, सांग ना कशी आहेत ती दोघं जण? बघा काका, मला एवढी काळजी वाटते दोघांची. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काका, प्रभात आपल्या घरी सगळ्यांना पसंत आहे, तुम्हाला कुहू पसंत आहे. हे बघा, तुम्ही दोघं शाळेत असताना कधीतरी तुमच्यात भांडणं होती, त्याचा राग तुम्ही मुलांवर का काढताय काका? नाही नाही राधा, तुला माहिती नाहीये या हणम्यानी मला किती मारले ते. तुला कल्पना नाही यांनी किती छळले, त्रास दिलाय मला ते. हो, पण ते लहान असताना ना काका, तुमच्या भांडणापैकी तुम्ही पोरांवर का अन्याय करताय? आता वाईट बोलू नये, पण माझ्या मनात येतच आहे ही मुलं फोन उचलत नाहीयेत. त्यांनी जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं. नाही, त्यांनी जर काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं ना, मी तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही, आधीच सांगून ठेवते. नाही, मी जातो त्यांना शोधायला जातो. मी पण येतो. एक मिनिट, त्याचा काहीही फायदा होणार नाही. का? तुम्ही जर त्यांच्या लग्नाला परवानगीच देणार नसाल तर मला नाही वाटत ते दोघं जण घरी येतील. काय ग राधा? हो हो हो, तुम्ही जर त्यांच्या लग्नाला परवानगी देणार नसाल तर त्या मुलांनी काय यावं घरी का? मी तयार आहे, वरवंट्याला विचारा. हो हो हो,
आमच्या भांडणांमध्ये त्या मुलांचं आयुष्य वाया नको जायला आम्ही तयार होतो त्या लग्नाला. काका तुम्ही खरंच त्यांच्या लग्नाला तयार आहात? मुलं मिळाली पाहिजे. तयार आहे. हो राधा, हो हो राधा, हो आम्ही तयार होत लग्नाला खरंच. बघ जरा. ए राधा. कुहू, प्रभात. रडी चढाव झालाय. ही शुद्ध फसवणूक आहे आमची नाही होणार. कुहू पळून जाताना सांगता नाही आलं तुला आईला? असं जातात का निघून? सॉरी 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 आई सॉरी. काय काळजी नाही आईची तुला. बाबा मी 1200 बैठका मारू का? सॉरी. काका मुलं पळून चालली होती, पळून जाऊन लग्न करणार होती. तुमच्या विचाराने आणि काळजीने परत आलीत. एवढा खोडा झालास का रे? आमचा विचार करायला लागलास? वरवंट्या, मोठा झाला माझा पठ्ठ्या. आता लग्न लावून द्यायला पाहिजे त्याच. हो नाही सॉरी 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 मी पळून जायचा प्लॅन केलं. सॉरी सॉरी. बोले माझे बंब्या. हो हो. चला मग आता ही आनंदाची बातमी मी जाऊन लगेच माईंना सांगते. मी पण आईंना सांगून येते. ते कधीपासून देवासमोर बसल्यात. थांबा. माझी एक अट आहे. आता काय